ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिवाजी हायस्कूल तांबेपुरा तालुका अंमळनेर येथील नियमित मंजूर कर्मचाऱ्यांचे तब्बल 11 महिन्यांचे वेतन प्रलंबित असल्याने संबंधित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे। या प्रकरणासंदर्भात समाज माध्यमांवर विविध आरोप आणि दावे समोर येत असून शिक्षण अधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव, वेतन अधीक्षक तसेच संस्था चालक यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या माहितीनुसार शाळेच्या संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन बिल नियमानुसार व वेळेत संबंधित कार्यालयाच्या लॉग इनवर सादर करण्यात आले होते। मात्र प्रशासकीय दिरंगाई, निर्णय प्रक्रियेतील विलंब आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ते अद्याप निकाली निघाले नसल्याचा दावा केला जात आहे। या प्रकरणात शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि वेतन अधीक्षक यांच्यावरही समाज माध्यमातून गंभीर आरोप करण्यात येत आहेत। नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन बिल दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आले असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही केली नसल्याचा आरोप विविध पोस्ट आणि चर्चांमधून करण्यात येत आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे। समाज माध्यमांवरील दाव्यानुसार संस्था चालक शरद शिंदे, मुख्याध्यापक आणि काही संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन बिलासोबत कथित बोगस शालात आयडी प्रकरणाशी संबंधित काही कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। यामध्ये बोगस शालार्थ आयडी प्रकरणात कारावास भोगून आलेल्या एका लिपिकाचे वेतन नियमित कर्मचाऱ्याच्या बिलात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे कथित बोगस शालार्थ आयडीशी संबंधित आणखी 2 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देखील त्याच बिलामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न होत असल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।